बातमी बारामतीमधून या मतदारसंघातील प्रचारातील कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि प्रचाराचे पैसे दिले नाहीत असा आरोप या कार्यकर्त्यांनी केलाय। तर या व्हिडिओवरून आता अजित पवार गटानं रोहित पवारांवर नाराजी व्यक्त केली। आमदार रोहित पवार राष्ट्रवादीची बदनामी करतायत असा आरोप अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी केला। इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचा प्रचार करण्यासाठी घेऊन आलेले आहेत, बऱ्याचशा गाड्या घेऊन आलेल्या आहेत। इथं एक आजी आहे, आजी रडत आहे, ते सकाळपासून जेवलेलं नाही। इथं हजारो महिला आहेत, त्या सकाळपासून जेवलेलं नाही। त्यांना घेऊन येणारा हा माणूस आहे इंदापूरमध्ये दर्गामस्जिद चौकामध्ये। आता हा माणूस बोलायला सुद्धा तयार नाही। या माणसाला कुणी इथं आणलंय, या महिलांना कुणी घेऊन यायला लावलं, हा माणूस एकही शब्द बोलत नाही। हा इंदापूरमध्ये इतका संताप येणारजनक असा प्रकार घडत आहे, तरीही हा माणूस गप्प बसलेला आहे। काय विषय झाला, प्रचार म्हणून आणलंय आम्हाला इथं सकाळपासून। गाड्या भाड्याने 12 केल्यात, गाड्या 12 भाड्याने केल्यात आणि आता 40 बाया सकाळ 8 वाजल्यापासून थोडं सुद्धा खाल्लं नाही, पाण्याचं सुद्धा नियोजन नव्हतं यांचं आणि आता पैसे। तुतारी गटाचा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना जाणीवपूर्वक रोहित पवार या व्यक्तीकडून काही व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून किंवा तुतारी गटाच्या हँडलवरून व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते आहे की काही लोक त्यांनी बारामतीमध्ये आणली, त्यांना पगारावर काही पैसे दिले आणि त्यांना उपाशी ठेवलं आणि मीडियात अशा बातम्या चालत आहेत। ह्या दोन लढती होणार आहेत, तिथून पैसा, ताकद, दबावतंत्र हे मोठ्या प्रमाणे असणार। इथं सामान्य कार्यकर्ते, सामान्य नागरिक, स्वाभिमानी लोक आणि आम्ही सर्वजण पवार साहेब या बाजूला लढत आहोत। 4 जूनला कळेल पैशाची ताकद मोठी का लोकशाहीची।